आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की उन्हाळ्यामध्ये झाडांची काळजी कशी घ्यायची आणि त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मल्चिंग। तर मल्चिंग म्हणजे काय, मल्चिंग कसं करायचं आणि घरातल्या वस्तू वापरून अगदी सोप्या पद्धतीने आपण मल्चिंग कसं करायचं हे आपण आज बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। मल्चिंग म्हणजे मातीला कव्हर करणे। मल्चिंग केल्यामुळे झाडाला डायरेक्ट सनलाइट ही लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मातीमध्ये मॉइश्चर हे कायम टिकून राहतं, त्यामुळे झाडाची वाढ होते आणि उन्हाळ्यामध्ये झाडं जळायची जी शक्यता असते ती देखील कमी होते। या कारणांसाठी मल्चिंग हे उन्हाळ्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे। बाजारामध्ये मल्चिंग मॅट हे अवेलेबल आहेत, पण आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने मल्चिंग कसं करायचं, ऑर्गॅनिक पद्धतीने मल्चिंग कसं करायचं हे आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिली आणि सोपी पद्धत मल्चिंगची म्हणजे आपण प्रूनिंग केल्यानंतर जो आपला झाडांची जी पानं असतात ती वाळवायची आणि ती वाळवलेली पानं मातीवरती त्याचा एक लेयर तयार करायचा। तर ही देखील एक सगळ्यात सोपी पद्धत आहे। त्यानंतर इथे काही नारळाच्या शेंड्या आहेत, या मी थोड्याशा अशा कापसासारख्या पिंजून घेतलेल्या आहेत। तर याचा देखील एक लेयर तुम्ही मातीवरती लावू शकता। बाजारामध्ये जे मल्चिंग मॅट मिळतात ते देखील कोकोपीट पासून तयार केलेले असतात। कोकोपीट म्हणजेच नारळाचा वापर करून केलेले असतात, त्यामुळे हे तुम्ही करू शकता। जर तुमच्याकडे कोकोपीट असेल तर एक मूठभर कोकोपीट म्हणजे जसं आपण वर्मी कंपोस्ट किंवा दुसरी खतं जसं आपण देतो तसं एक मूठभर कोकोपीट तुम्ही टॉप लेयरला टाकू शकता। त्यानंतर इथे काही पुठ्ठ्याचे म्हणजेच कार्डबोर्डचे तुकडे आहेत। तुमच्याकडे मोठा जर कार्डबोर्ड असेल तर तुम्ही कुंडीच्या आकारामध्ये त्याला गोल असा कट करून तो देखील लावू शकता। माझ्याकडे आता अवेलेबल नव्हता म्हणून हे काही मी तुकडे केलेत, तर हे देखील तुम्ही यूज करू शकता। कार्डबोर्ड हा डिकम्पोज इझिली होतो आणि झाडांसाठी देखील हा चांगला फर्टिलायझर म्हणून वापर होतो। आपण जे ऑर्गॅनिक कंपोस्ट तयार करतो त्यामध्ये देखील आपण कार्डबोर्डचे तुकडे हे नेहमी यूज करतो, तर हा देखील एक मल्चिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे। त्यानंतर इथे काही नारळाचे असे तुकडे आहेत आणि ही जुनी आमची मातीची फुटलेली कुंडी होती, तर त्याचे काही तुकडे आहेत। मातीची कुठलीही गोष्ट असेल जसं की पणती किंवा असे जुन्या कुंड्या असतील, माठ असेल, हे याचे तुकडे देखील तुम्ही यूज करू शकता, कारण याच्यामध्ये देखील थंडावा हा राहतो। उद्देश हाच आहे की मातीमध्ये मॉइश्चर हे कायम राहावं। मेमध्ये खूप कडक उन्हाळा असतो, साधारण एप्रिल मे मध्ये 12 नंतरचं ऊन हे कोणत्याच झाडासाठी चांगलं नाहीये, त्यामुळे सगळ्याच झाडांना मल्चिंगची खूप गरज असते। तर असे थंड पदार्थ जे आपण घरामध्ये यूज करतो त्याचा वापर करून आपण हे मल्चिंग करू शकतो। तर हा देखील चांगला ऑप्शन आहे। यामध्ये ओलावा राहतो, थंडपणा राहतो, त्यामुळे मॉइश्चर हे मातीमध्ये कायम टिकून राहील आणि झाडांना याचा फायदा होईल। तर हे काही पर्याय आहेत। यापैकी जर काहीच तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अजून एक उपाय करू शकता। आपल्याकडे जी फळं असतात म्हणजे संत्री, मोसंबी, केळीच्या साली, कोणत्याही प्रकारची फळांच्या ज्या साली असतात त्या देखील तुम्ही बारीक तुकडे करून कुंडीच्या टॉप लेयरला म्हणजेच मातीवरती त्याचे एक लेयर तयार करू शकता। ते देखील ऑर्गॅनिक मल्चिंग टेक्निक आहे। अजून एक टीप अशी मला द्यावी वाटते ती म्हणजे घरातल्या कोणत्याही वस्तूपासून तुम्ही मल्चिंग करू शकता, फक्त काळजी या गोष्टीची घ्या की ते ऑर्गॅनिक असावं, इझिली डिकम्पोज होणारं असावं, जेणेकरून त्यात आपण रोज आपण झाडाला पाणी देणार आहोत। सो जसं जसं पाणी देऊ तसं तसं ती गोष्ट जर डिकम्पोज झाली तर त्यामुळे झाडालाच एक फर्टिलायझर मिळणार आहे, त्यामुळे झाडाची वाढ देखील होईल, उन्हापासून संरक्षण होईल, मातीमध्ये मॉइश्चर कायम टिकून राहील। तर या गोष्टीची काळजी तुम्ही नक्की घ्या। हे कोकोपीट आहे, तर इथे हे मोगऱ्याचं झाड आहे, तर मी ह्याला एक कोकोपीटची लेयर इथे अशी एक कोकोपीटची लेयर दिली आहे मी। त्यानंतर इथे काही नारळाच्या कवट्या आणि फुलं आहेत। त्यानंतर इथे सुकलेला पालापाचोळा आहे, हा आम्ही एक 8 दिवसापूर्वीच टाकला आहे। रोज पाणी टाकून ते आता हे असं दिसायला लागलेलं आहे।
हा गुलाब आहे. उन्हाळ्यामध्ये गुलाब हा पार्शल डॉर्मॅटवरती जातो, त्यामुळे गुलाबाची काळजी ही खूप घ्यावी लागते. त्यामुळे इथे मी नारळाच्या शेंडा गुलाबाला टाकल्यात आणि इथे पण गुलाब आहे, त्यामुळे याला पण मी नारळाच्या शेंड्याच टाकल्यात. त्यानंतर इथे पुठ्ठ्याने कव्हर केलंय, इथे पण थोडेसे पुठ्ठे टाकले. शक्य असेल तेवढ्या झाडांना हे मल्चिंग करा आणि काय फरक पडतो हे मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांना घरी मल्चिंग करायला पॉसिबल नाही आहे अशांसाठी मी ऑनलाईन मल्चिंगच्या ज्या मॅट मिळतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर ते देखील नक्की बघा. थँक्यू.